मंठा वाटूर रोडवर केंधळी पाटीजवळ एका हॉटेल समोर ट्रक आणि दुचाकी यांच्यामध्ये मंगळवारी तारीख 9 जुलै रोजी 12 वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला। भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने यात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। दुचाकीस्वार मंठाकडे येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली। या अपघातात रवींद्र चिंतामण तुरेराव वय वर्ष 41 आणि ज्ञानदेव विठ्ठल डोके वय वर्ष 46 हे दोघेही राहणे बोरगाव तालुका जिल्हा जालना यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे। घटनास्थळी पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती, पोलीस कर्मचारी मनोज काळे, मनोज निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। सुनील चिंतामण तुरेराव यांनी दिलेल्या फिर्यादीत ट्रक चालक भरधाव वेगाने व हलगर्जीपणाने चालवत होता। तुरेराव यांच्या फिर्यादीवरून ट्रक क्रमांक RJ21GE 0371 अज्ञात चालकाविरुद्ध कलम 106(1) 324(2) भारतीय न्याय संहिता कलम 134 117 मोआका गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि ही माहिती हेड कॉन्स्टेबल SP राठोड यांनी दिली। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती हे करीत आहे। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।